नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला भक्त पुंडलिक आणि विठ्ठल यांची कहाणी सांगणार आहे. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले पंढरपूर, याला वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र या रूपामध्ये सुद्धा ओळखले जाते. 8 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरामध्ये आषाढ महिन्यातील एकादशीला विठ्ठल भक्तांची गर्दी होते. पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात. भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे भगवान विठ्ठल यांना महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. महाराष्ट्राचे वारकरी किंवा इतर देशातले कोणतेही वारकरी या मंदिरामध्ये भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. त्यामुळे ते मराठी, इतर देशातील भाषा यांचा संगम पाहायला मिळतो. आषाढी एकादशीच्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. यासाठी पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातील आणि राज्यातील वारकरी चालत पंढरपूरला येतात. पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वरूप आणि विश्वव्यापकतेचे स्वरूप स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराजमध्ये वर्णन केलेले आहे. तर ऐकूया भक्त वत्सल्य पांडुरंग आणि त्यांचा भक्त पुंडलिक यांची कहाणी. लोहदंड नावाच्या गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याचं नाव होतं जानुदेव. तो खूप सज्जन आणि सदाचारी होता. तो त्याच्या कामाशी काम असणारा एक धार्मिक आणि चांगला व्यक्ती होता. पण त्याचा मुलगा पुंडलिक त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता. आई वडिलांना उलट उत्तर देणे, मोठ्या माणसाचा अपमान करणे, मनाला वाटेल तसे वागणे, वाईट संगतीमध्ये राहणे, त्याच्यामध्ये असे खूप दुर्गुण होते. पुंडलिकच्या आईवडिलांनी असा विचार केला की त्याचं जर लग्न लावून दिलं तर तो सुधारेल, तो समजूतदार बनेल. त्या काळातील विचारच असे होते. पण लग्नानंतर पुंडलिक एकदम बदलला. तो त्याच्या पत्नीच्या मुठीमध्ये राहायला लागला. त्याला त्याचे आईवडील ओझं वाटू लागले. पुंडलिकला त्याच्या सुखापुढे कोणाचीही चिंता नव्हती. त्याला असं वाटू लागलं की आई वडिलांचा मृत्यू झाला तर चांगलं होईल, त्याला या संकटातून मुक्ती तर मिळेल. एक दिवस जानुदेव त्याच्या प्रारब्धाला दोष देत होते. या दुःखापासून मुक्ती कशी मिळेल असा विचार करत होते. तेवढ्यात त्यांना त्याच्या घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आला. काय चालू आहे हे समजून घेण्यासाठी पुंडलिकचे आईवडील बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर काशी यात्रेला निघालेले भक्त त्या गावात राहण्यासाठी आले होते. त्या भक्तामध्ये काही वयोवृद्ध लोक होते, काही तरुण लोक होते. ते तरुण त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत होते. ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना ईर्ष्या होऊ लागली. आपलं नशिबात असे कुठे सुख असेल. स्वतःला समजावत ते दोघंही घरात निघून गेले. पुंडलिकाला ही यात्रा आणि या यात्रेविषयी माहिती पडली. त्याला हे सुद्धा माहीत झाले की काशी यात्रा केल्याने पुण्य मिळते, सगळे पाप धुतले जातात. मग तो सरळ जाऊन त्या यात्रींना भेटला. काशी यात्रेची माहिती गोळा केली. त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर पुंडलिकाला सुद्धा काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. त्याची पत्नी सुद्धा या यात्रेला जाण्यासाठी तयार झाली. त्याचे आईवडील खूप खुश झाले आणि ते म्हणाले, आम्हाला सुद्धा घेऊन चल. तेव्हा लोकनिंदेपासून वाचण्यासाठी पुंडलिकाने त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची तयारी दाखवली. सगळे काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी पायीच काशी यात्रा केली जात असे. म्हातारे आई वडील किती दूरपर्यंत चालतील. पुंडलिकची पत्नी सुद्धा थकली. तेव्हा पुंडलिकने त्याच्या पत्नीला खांद्यावर बसवले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत नेऊ लागला. रस्त्यात जाता जाता बरोबरचे लोक पुढे निघून गेले. पुंडलिक ज्या रस्त्यावर चालत होता तो काशी क्षेत्राच्या दक्षिण दिशेला कुकुर स्वामींच्या आश्रमापर्यंत त्याला घेऊन जेव्हा पुंडलिकला चुकीचा रस्ता निवडल्याचे कळाले तेव्हा त्याने कुकुर स्वामींना काशीचा मार्ग विचारला. स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नाही, ते कधीही तेथे गेले नाहीत. पुंडलिक गमतीत स्वामींना म्हणाला की त्यांच्यासारख्या पवित्र व्यक्तीला काशीला गेलेच पाहिजे. ते ऐकून स्वामी शांत बसले. ते पुंडलिकला म्हणाले, आज रात्री इथेच थांब, उद्या पुढचा मार्ग गावातल्या लोकांना विचारून पुंडलिकने त्याची पत्नी आणि माता पित्याबरोबर त्याच आश्रमामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
रात्री कशाच्या तरी आवाजाने पुंडलिकची झोप उडाली. तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. बाहेर येऊन पाहिले तर आश्रमामध्ये 3 महिला पाण्याने आश्रमाची साफसफाई करत आहेत. तो त्यांच्या जवळ गेला आणि उत्सुकतेने त्यांच्याविषयी विचार करू लागला. 3 मधली एक जण पुढे येऊन म्हणाली, "मी गंगा, ही जमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिन्ही नदी आहोत आणि आम्ही कुंकूर स्वामींच्या आश्रमाची साफसफाई करत आहे." हे ऐकून पुंडलिकला आश्चर्य वाटले. त्याला असं वाटलं की कुंकूर स्वामी काशीला गेले नाही आणि तरीही या 3 पवित्र नद्या त्यांचा आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्या समोर पुंडलिकने त्यांची शंका व्यक्त केली. यावर तिघींनीही पुंडलिकला म्हटले, अध्यात्म तसेच भक्ती पवित्र ठिकाणी झाल्यावर किंवा महाग प्रार्थनेनंतर निर्भर करत नाही, तर ते आपल्या कर्मावर अवलंबून असते. त्या पुढे म्हणाल्या की कुंकूर स्वामीने मनापासून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे त्यांनी त्यांचे आयुष्य समाज हितासाठी समर्पित केले आहे. अशा प्रकारे स्वामींनी मोक्षप्राप्तीसाठी खूप पुण्य मिळवले आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला पृथ्वीवर आणले आहे. नद्यांचं बोलणे ऐकून पुंडलिकला त्याच्या चुकीची जाणीव झाली. आपल्या आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी अडकवून ओढत नेण्याचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं. त्याच्या स्वभावामुळे त्याच्या आईवडिलांना झालेले दुःख आठवून तो व्याकुळ झाला. आपल्या जन्मदात्या आईवडिलाबरोबर असं वागून तो पुण्य कमवण्यासाठी काशीला निघाला आहे, याचा विचार करून त्याला स्वतःचा राग आला. स्वतःला दुष्ट आणि पापी म्हणून तो स्वतःला दोष देत रडायला लागला. तिन्ही नद्यांनी त्याचे सांत्वन केलं. त्याला त्याच्या आईवडिलांची मनापासून सेवा करून सुखी होण्याचा आशीर्वाद देऊन नद्या अदृश्य झाल्या. स्वतःचे डोळे पुसत पुंडलिक आईवडिलाकडे गेला. त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागू लागला. पुंडलिकचे आईवडील त्याचं असं वागणं पाहून घाबरले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी कुंकूर स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि काशीला जायला निघाले. आता पुंडलिकने आई वडिलांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली आणि त्याच्या पत्नीबरोबर तो बैलगाडीच्या मागे चालू लागला. आता पुंडलिक पूर्णपणे बदलला होता. त्याच्यामध्ये असलेली देवत्वाने राक्षसत्वाला हरवले होते. आई वडिलांसमोर वाईट वागणारा पुंडलिक मातृपितृ भक्त बनला होता. त्यानंतर पुंडलिक आई वडिलांबरोबर काशी यात्रा करून पंढरपूरला आला. आता तो त्याच्या आई वडिलांची नियमित सेवा करू लागला. आई वडिलांची सेवाच त्याच्यासाठी देवाची भक्ती होती. भगवान विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले. त्याचा सेवाभाव आणि सेवावृत्ती पाहून त्यांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करण्याच्या हेतूने भगवान विष्णू पंढरपूरला पोचले. ते सरळ येऊन पुंडलिकाच्या दारावर उभे राहिले. भगवान विष्णू म्हणाले, हे पुंडलिक, उठ आणि माझ्याजवळ ये. मला तुझ्या घरी येऊ दे. मी तुझ्या खऱ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे. पुंडलिक त्याच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दाराबाहेर वाट पाहत होते, पण तरीही पुंडलिक त्यांच्या स्वागतासाठी उठला नाही. आई वडिलांची सेवा करणं असं कसं सोडू, असा त्या विचार करून त्याने बसूनच हसून भगवान विष्णू यांना हात जोडले. पुंडलिकासमोर धर्मसंकट उभे होते. त्याला आई वडिलांच्या सेवेचे व्रत तोडायचे नव्हते आणि तो भगवान विष्णू यांच्या स्वागताच्या धर्माचे पालन सुद्धा करू शकत नव्हता. तेव्हा त्याला त्याच्या शेजारी पडलेली एक वीट दिसली. पुंडलिकाने ती वीट बाहेर फेकली. आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत भगवान विष्णू यांना त्या विटेवर उभे राहण्याची प्रार्थना केली. पुंडलिकाचा सेवाभाव आणि त्याची निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. काही वेळानंतर त्यांची आई वडील झोपलेले पाहून पुंडलिक बाहेर आला. देवाला मनापासून हात जोडून त्याची क्षमा मागितली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पुंडलिक, तू माझा खरा भक्त आहे. तुझ्या समर्पण भाव आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आलो आहे आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. तुला जे पाहिजे ते वरदान माग.
भगवान विष्णू यांचे बोलणं ऐकून पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो भगवान विष्णू याला म्हणाला, भगवंत, मला माझ्यासाठी काहीही नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. आता तुम्ही जसे उभे आहेत तसेच तुमच्या भक्तासाठी नेहमीसाठी इथे उभे राहा, त्यांना नेहमीच तुमचे दर्शन होईल. भगवान विष्णू म्हणाले, तथास्तु. आणि तेव्हापासून 28 युगापासून आपल्या भक्तासाठी कमरेवर हात ठेवून पांडुरंग विटेवर उभे आहेत. पुंडलिकमुळे सगळ्या भक्तांना हे अमृत मिळाले आहे. धन्य आहे तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती. पंढरपूरमध्ये वर्षभर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून असंख्य भक्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी येतात. आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांची पालखी वारीच्या रूपाने निघून वारकरीमध्ये एकत्र येतात. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.